प्रसन्न डिजिटल चॅनलच्या माध्यमातून प्रसन्न पॉईंट हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत। यामध्ये प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। ऐतिहासिक वास्तू पुरातन मंदिराचा महाराष्ट्राला भरपूर वारसा लाभलेला आहे। महाराष्ट्रात अनेक लेण्या, 300-350 किल्ले, ऐतिहासिक पुरातन वैभवानी महाराष्ट्र समृद्ध आहे। तसाच करमाळ तालुकाही पुरातन वास्तूसाठी प्रसिद्ध आहे। तर आज आपण आहोत पोथरे या गावी। शनीचे पोथरे म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे। पाताळ शनी येथे वास्तव्यास आहे। करमाळा जामखेड रोडवरील पोथरे या गावी आज आपण आहोत। जमिनी सपाटीपासून 20 ते 25 फूट खोल शनीचे हे मंदिर येथे आहे। विहिरीमध्ये एक बावडी असल्यासारखी 20 ते 25 फूट खोल शनी इथे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। अतिशय ऐतिहासिक पुरातन मंदिर हे आहे। ह्या मंदिरात अनेक गुहा आहेत। शिवशंकराच्या त्यामध्ये पिंडी आहेत आणि ह्या गुहांमध्ये वटवाघळे, पोपट, जीव जंतू ह्या मंदिराच्या साहाय्याने एक प्रकारचं पशु आणि पक्षी संवर्धन सुद्धा होत आहे। चला तर पाहूया मग ऐतिहासिक पुरातन शनी मंदिर। तुम्ही येथे पाहू शकता अनेक पक्षी तिथे पायऱ्या बसलेले आढळतात। मंदिरामध्ये अनेक शिवकालीन गुहा आपल्याला आढळतात। लोकांची अशी मान्यता आहे की मावळे इथे बऱ्याच वेळा लपण्यासाठी आश्रय घेत होते। ऐतिहासिक पुरातन कमला भवानी मंदिर, करमाळ्याचे वैभव, आणि दुसरं हे शनी पोथरे हे एक ऐतिहासिक वैभव करमाळ तालुक्याला लाभलेला आहे। आणि ही पुरातन वास्तू समाजापुढं येणे अतिशय गरजेचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा गुहा, दर्शनासाठी येण्याचा हा मार्ग आहे। इथून जाण्याचा मार्ग तिकडून आहे। तुम्ही बघू शकता खोल विहीर, पाताळातील मंदिर, एकमेव मंदिर शनीचं आहे। भाविक इथं मोठ्या प्रमाणावर शनिवारचे दर्शनाला येत असतात। प्रति शनी शिंगणापूर म्हणून शनी पोथरे नावारूपाला आलेला आहे। ही नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड सभूत त नमामि शनीश्वरम। नवग्रहातला शनिदेव, जी लोकांना आदरयुक्त भीती शनीची असते, जो नीलवर्णीय आहे, जो छायाचा आणि सूर्यपुत्र शनिदेव आणि यमाचा भाऊ आहे, असा हा शनिदेव आज आपण ऐतिहासिक माध्यमातून शनीश्वराची भेट घेत आहोत, दर्शन घेत आहोत। तुम्ही पाहू शकता मार्ग इकडून आहे आणि जाण्याचा मार्ग या बाजूने आहे। यातील अनेक बुहार काळाच्या ओघात बुजलेले आहेत। पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण। त्याचप्रमाणे सरकार दरबारी तीर्थक्षेत्राचा दर्जा ह्याला प्राप्त आहे। अजूनही शासनाने इथं लक्ष देण्याची आवश्यक आहे। शासनाचं इथं लक्ष असण्याची आवश्यकता आहे। जाण्याचा मार्ग तुम्ही पाहू शकता। इथून उंच पायऱ्या,
पंढरपूरला या ठिकाणाहून पोत्रे गावातून 3 रथ निघतात. हा पाहू शकता, हा शनेश्वराचा रथ आहे. शनेश्वराची पालखी दरवर्षी विठुरायाच्या भेटीला पंढरपूरला जात असते. हजारो भाविक इथनं ह्या पालखीवर प्रस्थान करतात. अतिशय जागृत स्थान. भयंकर माणसं रोज म्हणलं तरी 1500 माणसं येतात शहरातली करमाळ्यातली. तुमच्या गावात पण तसं म्हणलं तर भीतीयुक्त आदरयुक्त दराराच ह्या देवाचा आहे. जागृत स्थान म्हणून जागृत देवस्थान आहे. आम्ही जुन्या माणसापासूनच ऐकून थोडंफार सांगू शकतोय. तसं तर आमच्या आजोबा पणजोबांनी सुद्धा ही मंदिर स्थापना ती काही बघितलेलं नाही. ही 2000 वर्षापूर्वीचा असावा. का तर इथल्या ज्या समाधी आहेत महाराज लोकांच्या, ह्या कमी जास्त 20-25 समाधीच्या पुढं समाधी आहेत. आणखीन आमच्या माहितीप्रमाणे पुरातन टीम इथं आलती. पुण्याची पुराण संशोधन मंडळ भी इथं आलेलं होतं. पण मंडळ 1-2 दिवस फिरून सुद्धा त्यांना इथं काय म्हणजे असं काय सापडलेलं नाही. ह्या ठिकाणी एक थोडंफार मंदिराचा उल्लेखन ही लिहिलेला आहे. ती काय म्हणजे लिपी आजपर्यंत कोणाला कळलेली नाही. वाचन झालं नाही, त्या लिपीचं वाचन झालंच नाही. बरोबर. मंदिराचा आवारा आणखीन ह्या देवस्थानाची स्थावर कमी जास्त 500 ते 600 एकरापर्यंत होती. जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणावरनं पाणी हत्तीच्या मोठाने असं शेतीला जायचं. पण आज ती सगळी देवाची जी स्थावर मालमत्ता होती शनिदेवाची, ती इथल्या पुजारी जी जुन्या काळात गोसावी पुजारी होती ह्यांनी त्या टायमालाच विकून टाकलेली. आज देवाच्या नावी 1 गुंठा नाही स्थावर. तसं म्हणजे गावातल्या प्रत्येकाचं ठाम मत आहे की इथनं देवीच्या माळावर कमलाबाई भवानी देवीच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग आहे. आणि की असं बी लोकांचं म्हणणं आहे की पहिलं ह्या मंदिरात बोह्यारामध्ये एक सोन्याचा पिंपळ होता. त्या ठिकाणी एक भला मोठा नाग त्या पिंपळाची राखण करीत होता. आज इथपर्यंत आम्ही लोकांकडनं जुन्या माणसांकडनं ऐकून आहे की जी मंदिर निर्मित आहे का नाही सुरतगीर महाराज, ही माणूसच शिवभक्त होता. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बोह्यारात गुहात जाऊ त्या वेळेस आपल्याला महादेवाच्या पिंडीच नजर पडते. आणि मंदिराची रचना बी इतकी त्या काळात सुंदर होती की ह्या ज्या कामानी 3 चिमण्या दिसतात ना, त्या चिमण्याच्या आतमध्ये एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. मग ह्या ठिकाणाहून सूर्य उगवला ना असा पश्चिमेकडून पूर्वेकडून सूर्य जर उगवला ना तर तो बरोबर तिथं पडत होते. त्याचा पहिलं किरण देवीच्या दर्शनाला सूर्याचं किरण राहायचं असं लोकांचं म्हणणं आहे. तसं आता बी घडतंय की सूर्य उगवल्यानंतर त्या ज्या खिडक्या दिसतात ना त्याच्यातनं देवीच्या पुढं उजीड सूर्याचं किरण जातं. म्हणजे बरोबर तुमचं म्हणणं आहे की अन्नपूर्णेचा सुद्धा इथं आशीर्वाद प्राप्त आहे की भंडारा झाला तर अन्नदान कधीही आता ज्या वेळेस आमचा भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो त्या टायमाला जे आम्ही स्वयंपाक बनवतो ही त्या अन्नपूर्णा देवी पुढे ठेवला जातो. आणि तिथनं वाढ चालू झाली म्हणजे कुठवर बी पब्लिक आलं किती माणसं आली तरी ती पुरल्या जाते. आता 12 वाहिना पहिली ही दिसतंय ना एवढीच खोल होती. त्यानंतर ज्या टायमाला ह्याचा जीर्णोद्धार केला तानाजी देशमुखांनी त्या टायमाला ब्लॅस्टिंग करून थोडीशी बारव खोल केलेली, नाही तर आज जी दिसती एवढीच आहे. ह्या बारवतनं पाणी जर ओव्हर झालं तर देवाच्या गळ्यापर्यंत पाणी गेलं की पुन्हा एक अशी आउटलेट होती, तिथनं बरोबर नदी प्रवाहात जायचं. पुढे एक कानवळा नदी आहे आमच्या गावाला, त्या नदीत पाणी निघून जायचं. त्याच्यामुळं देवाची मूर्ती कधी पाण्यात बुजली गेली नाही. किती बी मोठा पावसाचा काळ असला तरी देवाच्या गळ्यापर्यंत पाणी गेलं की आपोआप पाणी त्या ह्या देवाट बरोबर निघून जायचं नदीला. आणि असं ह्या ठिकाणावरनं एक गाईचं तोंड होतं, गोमुख. मग त्याच्यातनं एक असा मोठा झरा येऊन ह्या बारवत पडत होता. मग लोकांचं म्हणणं होतं की हे झरा गंगेवरनं येतोय, काशीवरनं येतोय, पण त्या झऱ्यातनं पाणी येत होतं हे आम्ही बघितलेलं आहे पहिलं. मग ही ज्या टायमाला जीर्णोद्धार केला ना मंदिराचा सगळा त्या टायमाला ती गोमुख बुजण्यात आलं. आणि ही आउटलेट जी मंदिरातनं बाहेर पाणी बारवतनं बाहेर पाणी जायचं ती बी आता बंद झालेली आहे. ही वांगीचं तानाजी देशमुख आहेत ना त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भाविकांच्या प्रतिक्रियेवरनं आपल्याला असं जाणवतंय की अतिशय चमत्कारिक गूढ आणि जागृत असं हे देवस्थान आहे. संशोधनाचा सुद्धा हा विषय ठरू शकतो. आता आपण मठाच्या प्रवेशद्वाराकडे प्रस्थान करत आहोत. भव्य असं दगडी बांधकाम, भव्य असा पिलर, किती बी उन्हाळा असला तरी ह्याच्यात बाहेरचं ऊनच जाणवत नाही कधीच.
गारवा राहतोय मठात. अतिशय भव्य दिव्य असा पिलर आहे हा. एकदम थंड वातावरण. आणि ज्या टायमाला महाराजांना तिथनं शनी महाराजांच्या दर्शनाला जावं वाटेल ना, त्या टायमाला तिथनं असा शनी महाराजापासून निघणारा गुहा आहे. पण आता मठातनं एक गुहा शनी मंदिराकडे जाते. पारवत जाणारी गुहा आहे. बऱ्याच गुहा बुजलेल्या अवस्थेत बघू शकता तुम्ही. हे विस्तृत पटांगण मठाचं. इथं कार्यक्रम संन्यासी महाराजाची गादी आहे. विवाहित माणूस शनी मंदिराच्या गादीवर बसू शकत नाही. संन्यासी माणसालाच बसण्याचा अधिकार आहे, जो अविवाहित आहे. अशी गोसाव्यांची इथं 700 वर्षापासनाची गादी चालू आहे. ही गादी तुम्ही पाहू शकता. इथनं पण अनेक भुयार, दगडी भुयार, देवळ्या. त्या ठिकाणी पहिला सत्याचा न्याय निवाडा होता. आतमध्ये आहे पडझड. मठाची आणि मंदिराची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला इथे आढळते. तुम्ही पाहू शकता. ही वर्ण सावून आहे ती महावाल बसली होती, बरोबर आहे. हा, त्याची सूर्यकिरण खाली गुहा येईल, त्याच्यावर पडते. वरील सूर्यकिरण खालची जी गुहा आहे ना, खालच्या गुहेत पडत आहे. याला ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश खालच्या गुहेला मिळवायचं काम ही सावना करतो पुन्हा. आणि या ज्या समाधी आतापर्यंत जेवढी गादीवर बसली आतापर्यंत जेवढे महाराज गादीवर बसले त्यांच्या समाधी, ही आज जो परिसर दिसतोय आपला, ही ह्याच्यात कुठली बी एक दगडाची फरची काढली तर आतमध्ये सगळं पोकळत दिसेल का. तर आपण ही फरची काढली, ही फरची काढल्या 2 आणि आत खाली गेलो की आपल्याला ह्या ठिकाणी खाली महाराजाची सगळी अस्थी एका गाडग्यात नजर पडेल. तसं एक समाधीचं बघितलेलं बी. बर, खाली खरी गोष्ट आहे की ह्या समाध्यात आहेत, ती सिद्ध झाली. ते काढल्यानंतर खाली महाराजाची अस्थी एका गाडग्यात ठेवलेली महाराजाची अस्थी बघण्यात आली. हे शिव मंदिर आहे का? ही समाधीचं मंदिर आहे. बर बर. 962चा जन्म आहे, 1160ला समाधी आहे. 962 साली जन्म, 1100 सालाला समाधी. 7व्या ताळात आहे समाधी. 7व्या ताळात. 7व्या ताळात 7 ताळ आहेत ह्याच्या खाली. बर. आणि आपलं गुढीपाडवाला आपण पुण्यतिथी घालतो त्यांची, म्हणजे जी येणारी गुढीपाडवा. पण हे मंदिर पाताळातच आहे म्हणलं तर वावगं ठरून नाही का? हा, पाताळ शनी म्हणूनच प्रसिद्ध आहे. पाताळच आहे 7व्या ताळात न म्हणल्यावर. होम हवन वैदिक काळात, प्राचीन काळात जे चालायचं ते मोठा होम हवन इथं आपल्याला आढळतं. 7 फूट खोल आहे. बरं, हा यज्ञ पेटवला जातो का महाराज? पिटीवर होता आपण, आता हे टिकत नाही हो, हे अखंड आहे समजा. अखंड आहे. हा, इथं तुम्ही पाहू शकता अनेक गुहा त्या मंदिरात आहे. त्या गुहेत जाणं शक्य नाही. ह्या जो वरांडा आपल्याला दिसतो, त्या वरांड्याखाली सर्व गुहाच अस्तित्वात आहे. भांडरे टायमाला ही वर खाली सगळी माणसं गच्च गर्दी होती. दर आमुष्याला शनी आमुष्या जर असेल तर ह्या ठिकाणी कमी जास्त. शासनाकडनं काय अपेक्षा आहेत महाराज तुमच्या, की डागडुजीला बघितलं जावं किंवा वाटतं खासदार आमदार निधी काय यावं? किती बरे मस्त लोक येऊन गेलेत, फोटो काढून नेलेत. आता गेलं की पुन्हा परत नाहीत. नाही, हे प्राचीन ठेवा टिकला पाहिजे ना. हा, माणसं येतात जातात, फोटो काढतात, सगळं नेतात आणि पुन्हा परत इकडे नाहीतच. कसं म्हणायचं त्यांची. आता तुम्ही तिथनं गेल्यावर नाही गाठ पडल्यावर काय म्हणणार आम्ही? शासनाने मंदिराची जमीन जी पहिली होती त्यातली थोडीफार तरी देवस्थानाकडे द्यावा. नाही दिली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. नाही काय, जर ती जमीन देवस्थानाकडे असेल तर त्या जमिनीच्या उत्पन्नातनं पुन्हा मंदिराचा खर्च ही काही बरं. तीर्थक्षेत्र दर्जा कुठला आहे, क आहे का ड आहे ह्या देवस्थानाचा? तीर्थक्षेत्र दर्जावर का जयवंतराव जगतापांनी बसवलेलं होतं ही तीर्थक्षेत्र मध्ये. बर. तोपर्यंत इथं सरकारी 1 रुपया बी खर्च झालेला नव्हता. पण संगमेश्वर देवस्थान आणि ही शनीश्वर देवस्थान, या 2 देवस्थानांना जयवंतराव जगतापांनी तीर्थक्षेत्रात मोहिते पाटलाकडनं बसवलंय. पण नेमकं कुठल्या ही काय आपल्याला तुम्हाला बी सांगता नाही कोणालाच येणार नाही. ह्याला काहीच नव्हतं आजपर्यंत शासनाचं.
या ठिकाणी सगळे अंदाजून झालती त्या माणसाने थोडीफार खर्च केला शेख ज्या अभिषेक मुलींची लग्न शनिवारी. जमत नाहीत अशा मुलींचे आई वडील त्यांना घेऊन इथं येऊन अभिषेक करतात, ज्यांना धंद्यात यश नाही अशी लोक येऊन ह्या ठिकाणी अभिषेक करतात.